विनयभंग व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत एकाच मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर। वरील प्रकरणात विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक 130/2024 अन्वये दिनांक 15/3/2024 रोजी भा.द.वि. कलम 354 अ 504 506 34 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 31 आर 31 एस 32 V1 31 W 2 याप्रमाणे यातील आरोपी रियाज पटेल याच्या विरुद्ध फिर्यादी गोविंद लामतुरे यांनी वरील पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता। आरोपी रियाज पटेल याचा एअर कॉम्प्रेसरचा व्यवसाय असल्याने मागील 8 ते 9 महिन्यापूर्वी त्याच्या एअर कॉम्प्रेसरचे काम करण्यासाठी फिर्यादी हा आरोपीवर विश्वास ठेवून जकराया शुगर येथील काम सोडून कुटुंबासहित सोलापूर येथे वास्तव्यास होता। यानंतर कामानिमित्त तो पुणे, कोल्हापूर, विजापूर व इतरत्र ठिकाणी फिरून एअर कॉम्प्रेसरचं काम करत होता। यानंतर 2 ते 3 महिने आरोपीने त्यासोबत व्यवस्थित वागला व नंतर विनाकारण मानसिक छळ तसेच शिवीगाळी करू लागला। फिर्यादी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने आरोपीने त्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादीचे पती तिचा विनयभंग केला होता व त्यांना तुझ्या नवऱ्याला ठार मारून टाकतो असे म्हणून धमकी दिली होती। घडलेल्या या प्रकाराबाबत आरोपीस विचारलं असता आरोपीने फिर्यादीत जातीवाचक शिवीगाळ केली आहे तसेच दमदाटीही केली होती आणि तू कोणाकडे जायचं आहे त्याच्याकडे जा, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असं बोलून अशोभनीय वर्तन त्यानं केलं होते। आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज मे जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता। यानंतर आरोपीने आपला अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालय येथे दाखल केला होता। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री संदीप मारणे यांनी आरोपीला सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट सुरेश खवसे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमनी, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी हे काम पाहिलं आहे।